नमस्कार. आज आपण पेरूपासून कोशिंबीर बनवणार आहोत. त्यासाठी ते एक पेरू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलंय. हे पूर्ण पिकलेलं पण नाही आहे आणि एकदम असा कच्चा पण नाही आहे. आता ही दोन्ही बाजूने कट करून घेऊ आणि 4 फोड्या करून घ्यायच्या आहेत. इथे बघा 4 फोड्या करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बी आहे ते बी काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर नाही बी काढलं तर दाताखाली येतात. आता हे फोड्या करून घेतलेला आहे, त्याला आता किसून घेऊ. इथे मी किसणीवर किसून घेतलेला आहे. तुम्ही एकदम असं बारीक चिरून घेतलं तरी चालतं. हे बघा सगळं मी किसून घेतलेलं आहे. याला आता एका बाउलमध्ये घेऊ. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा साखर घातले. इथे बघा पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर चाट मसाला वापरायचा नसेल तर एक अर्धा किंवा पाव लिंबू असं पिळून घेतलं तरी चालतं. आणि 1 चमचा दही घातलेला आहे. हे मिक्स करून घेऊ. इथे 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे आणि इथे बघा मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी घातलंय, चिमूटभर हिंग घातलेला आहे. इथे कढीपत्ता घेतलाय 5-6 पानं आणि 1 मिरची मी बारीक चिरून घेतलेला आहे. हे छान असं परतून घ्यायचंय आणि ही फोडणी कोशिंबीर मध्ये घालू. हे तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर मिरची नाही वापरलं तरी चालतं. इथे बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालू आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय. फोडणी न घालता सुद्धा हे कोशिंबीर छान लागतं. हे बघा काढून घेऊ. हे पटकन होते, वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा छान लागतं. तुम्ही पण करून बघा. जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.